मराठा समाजाला महापौर पदाचा न्याय द्या, अन्यथा अधिक आंदोलन तीव्र करू, राम जाधवांचा इशारा. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त करत मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. गेल्या 30 वर्षात मराठा समाजातील प्रतिनिधीला महापौर पदाची संधी मिळाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जाधव म्हणाले की सत्ताधारी भारतीय जनता पार्टी सरकारने सर्वसाधारण प्रवर्गातील जागेवरही ओबीसी समाजातील उमेदवाराला महापौरपदी संधी दिली. त्यामुळे मराठा समाजावर अन्याय होत असल्याची भावना समाजामध्ये तीव्र झाली आहे. महापौर पदावर मराठा समाजाचा प्रतिनिधी बसवला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. दरम्यान सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देत सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी जोरदार मागणी केली. राम जाधव यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीवरही टीका करत मराठा समाजाच्या भावनांचा विचार न केल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की समाजाच्या हक्कासाठी शांततामय आणि लोकशाही मार्गाने लढा सुरू राहील. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात या प्रश्नावर आणखी व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मराठा आंदोलक राम जाधव, ज्या मराठ्यांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं त्या मराठ्यांवर स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजावर राजकीय अन्याय तिथे त्यांनी केलेला आहे. 1993 नंतर गेले 32 वर्षात तिथं मराठा समाजावर महापौर व्हायला नाही. गेल्या अनेक दिवसापासून आमची मागणी होती की बाबा सर्वसाधारणसाठी ही जागा आहे, मराठा समाजाला तिथं महापौर करावा आणि जिल्हा परिषदची जी जागा आहे ती ओबीसी साठी आहे, तिथं ओबीसीचा अध्यक्ष करा आमची मागणी होती. पण या भाजपच्या काही देशी लोकांनी मराठा समाजाचा महापौर झाल्याने आणि मराठ्यांना 2 दिवसापूर्वी आम्ही रक्ताने पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं. आज मराठ्यांना मुंडन करण्याची वेळ या राज्यकर्त्यांनी तिथं आणून दिलेले आहे. गेल्या 32 वर्षात पद्मशाली समाज, मारवाडी समाज, इतर अनेक सर्व समाजाला सर्व राजकीय पक्षांनी तिथं महापौर करून तिथं संधी दिलेली आहे. पण आमचा मागणी असताना सुद्धा तिथल्या स्थानिक भाजप लोकांनी तिथं आमचा महापौर होऊन दिला नाही. जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही हा लढा आमचा चालू राहणार आहे.